जलगांव के चोपड़ा तालुका में 27 जनवरी को हुई बेमौसम बारिश, बर्फबारी और तूफान से तालुका के उत्तर हिस्से के किसानों की फसलों को भारी नुकसान हुआ। स्थानीय विधायक चंद्रकांत सोनवने ने घटनास्थल का दौरा किया और प्रभावित किसानों की फसलों का तुरंत पंचनामा करने के आदेश दिए। तालुका के 50 से 52 गांव में लगभग 2246 किसान प्रभावित हुए और 1977 हेक्टेयर क्षेत्र की फसलें बर्बाद हुई। विशेष रूप से गेहूं, पपई, केला और तरबूज की फसलों को सबसे अधिक नुकसान हुआ है। पंचनामे का काम तेजी से चल रहा है, लेकिन कर्मचारियों की कमी के कारण इसे पूरा होने में अभी कुछ दिन और लग सकते हैं। अधिकारी किसानों से सहयोग का अनुरोध कर रहे हैं और सुनिश्चित कर रहे हैं कि सभी प्रभावित किसानों को उचित सहायता मिले। ऐसी जानकारी तालुका कृषी अधिकारी दीपक सालुंखे ने मीडिया से बातचीत के दौरान साझा की। 30 तारखेला आपल्या चोपडा तालुक्यामध्ये जो अवकाळी पाऊस, वेगाचा वारा आणि गारपिटीमुळे आपल्या चोपड्याच्या उत्तर भागातील साधारणतः 50 ते 52 गावांमध्ये जे काही आता रब्बीची पिकं होती किंवा त्यात पपई, केळीसारखी पिकं होती यांची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। एक प्राथमिक अंदाज जो आपल्याला मिळालेला आहे, यामध्ये साधारणतः 2200 हेक्टरपर्यंत या पिकांची नुकसानाची शक्यता आहे आणि जवळपास 2000 शेतकरी याच्यामुळे अफेक्टेड झालेले प्राथमिक अंदाजात आपल्याला निदर्शनास येतं। आता त्या अनुषंगाने जे काही पिकं आहेत आपली रब्बीची, त्यात मुख्यत्वे करून रब्बी ज्वारी, मका, हरभरा, गहू, पपई, केळी या पिकांचे पंचनामे तात्काळ महसूल आणि कृषी विभागाकडून सुरू करण्यात आलेले आहे आणि एक 8 दिवसात हे सर्व पंचनामे पूर्ण करून अंतिम जी काही नुकसानीची आकडेवारी असेल, पीक निहाय क्षेत्र आणि शेतकरी संख्या याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात येईल। हा एक आपला प्राथमिक अंदाज आहे, परंतु त्यामध्ये काही प्रमाणात शेतकऱ्यांची संख्या वाढू शकते किंवा गावांची पण संख्या वाढू शकते। तर ते एक अंतिम आकडेवारी आपल्याकडे ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण याबाबत आपणास अवगत करू।